निकेश थोडंसं थांबवते तुला। आपल्यासोबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आहेत। नरेश म्हस्केजी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे आणि विरोधकांकडून संशयाचं बोट उपस्थित केलं जात आहे। वाटली पाहिजे विरोधकांना की संशयाचं बोट निर्माण करतायत किंवा राज्य सरकारवर आरोप करतायत। जे विरोधक बदलापूरमधील घटना झाल्यानंतर या बदलापूरमध्ये 20-30 बसेस बाहेरून घेऊन जातात, आंदोलन करतात, ताबडतोब फाशी द्या म्हणतात। कुठल्या कायद्यात ताबडतोब फाशी द्या म्हणत केली जाते, परंतु त्यावेळी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि आज जर तो आरोपी चुकीच्या पद्धतीने पोलिसांवर गोळीबार करत असेल आणि पोलिसांनी जर त्याला झटापटीमध्ये जर गोळीबार झाला असेल तर तुम्ही पोलिसांना दोषी पकडताय, म्हणजे तुम्ही त्या आरोपीची बाजू घेताय। मी तर म्हणेल निसर्गाने दिलेला हा न्याय आहे आणि पोलिसांवरती जर गोळीबार करत असेल, पोलिसाच्या मांडीत गोळी जात असेल तर पोलीस काय स्वागत करणार का हार घालणार त्या आरोपीला? त्यांच्या संरक्षणाकरता असलेली बंदुकीने ते गोळीच मारणार। पोलिसांना जर मारण्याचा प्रयत्न केला असेल तर या राज्यामध्ये पोलिसांनी केलेल्या कृत्याचा त्यांनी जर त्याला प्रत्युत्तर केलं असेल तर त्याचं प्रत्येक नागरिकांनी स्वागत करायला पाहिजे। आज विरोधक चुकीच्या पद्धतीने शिक्षण संस्था चालकांचं नाव घेत आहेत। कुठला शिक्षण संस्था चालक अशा कृत्यांना पाठिंबा देईल? बदलापूरमधली ती शाळा, तेथील नागरिकांनी 5-10 रुपये एकत्र गोळा करून ती उभारलेली शिक्षण संस्था आहे। त्या शिक्षण संस्थेतून हजारो डॉक्टर्स, इंजिनियर, साहित्यिक, लेखक घडलेले आहेत, परंतु त्या शिक्षण संस्थेला बदनाम करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी विरोधक करतायत। आरोपीची एक प्रकारे बाजू घेत आहेत, दुटप्पी दुतोंडी सापासारखी लोक वागतात। नरेश म्हस्केजी, शंका विरोधक कुठे उपस्थित करतायत तर ज्या आरोपीने गोळीबार केला यामध्ये तर शंका नाहीये। त्यांनी जो गोळीबार केला ती गोळी ही पोलिसांच्या कमरेखाली मांडीत लागते, मात्र ज्या पोलिसांना स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स असतात की अशा परिस्थितीमध्ये गोळीबार करताना कमरेच्या खाली गोळीबार करावा, त्या पोलिसांची गोळी मात्र फेटल शॉट ठरतो आणि त्यामध्ये आरोपीचा मृत्यू होतोय। त्याच्यावर शंका उपस्थित केली जाते। पोलिसांवरती गोळीबार झाला, त्यांच्या मांडीला गोळी मारली। ज्या दिवशी तुम्ही मांडीला गोळी मारत असताना तो गोळी मारतोय, हातात त्याच्या पिस्तूल आहे, पोलीस काय कुठे नियमाप्रमाणे मी गोळी मारू की नको त्याचे काय शरीर तपासत बसणार का? ही तात्काळ रिएक्शन असते, ती तात्काळ रिएक्शन त्या ठिकाणी झालेली आहे। त्यावेळी ते वाट बघत बसणार नाही की मला नियम आहे असंच मारू का मी तसंच मारू। त्यांनी ताबडतोब जर एकाने आपल्या हल्ला केला तर आपण नियम बघणार का? आपण त्याला प्रत्युत्तर देणारच। यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी की आरोपीने ज्या बंदुकीतून गोळी झाडली पोलिसांवरती, ती बंदूक पोलिसांनी हिसकावून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावर गोळी झाडली, म्हणजे तो निशस्त्र असताना त्याच्यावर गोळी झाडली असं कळतंय। बघा, एखाद्या पोलिसावरती जर आरोपी गोळीबार करत असेल तर पोलिसांनी केलेल्या कृत्याचा प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांनी पोलिसांना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्या माणसाला निसर्गाने दिलेला न्याय आहे। ज्या सुषमा अंधारे ताबडतोब फाशी द्या म्हणत होत्या, लाडकी बहीण योजनेचे बॅनर हातात लोकांच्या दिले होते, त्यावेळी राजकीय फायदा घेण्याचा आपण प्रयत्न करत होतात आणि आता दुतोंडी सापासारख्या बोलतायत, राज्य सरकारवर टीका करतायत। प्रत्येक महाराष्ट्रातील माणसांनी यांच्या तोंडात जोडे मारले पाहिजेत। नरेश म्हस्केजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।